आता कसं खूप छान वाटतंय ना अक्षरा, फायनली तू शाळेत आलीस. मलाही खूप छान वाटतंय. रोज येणार ना? पूर्वी यायचीस तशी? हो ऑफकोर्स, रोज येणार मी. मग काय बाबा, शाळेची मालकीण आहेस म्हणून आम्ही बोलतोय सगळ्या. हो ताई, मी आधीही शिक्षिका होते, आत्ताही शिक्षिका आहे आणि मरेपर्यंत शिक्षिकाच असणार आहे. बरोबर. सर, काय झालं? तुम्ही गप्प का आहात? तुम्हाला बोलायचं होतं ना माझ्याशी? काय हो सर? अहो तुम्हाला आनंद नाही झाला का? अहो अक्षरा मॅडम आल्याचा काय? हो तेच विचारतोय. सर, तुमची तब्येत बिघडली आहे का? नाही ना, मी ठीक आहे. अक्षरा, तू जरा इथं थांब आणि तुमचं जर का सगळं उरकलं असेल तर आपापल्या तासावर जा तुम्ही. हां, सर काय झालं? मी आल्यापासून बघते तुम्ही खूप टेन्शनमध्ये दिसताय. काय झालं? अक्षरा, एक प्रॉब्लेम आहे कसला? तुझ्या शाळेत येण्याचा. सर म्हणजे? तुला किंवा मला घरी राहावं लागणार आहे अक्षरा, कायमचं. अधिपती, अधिपती. काय? मला आईसाहेबांकडे जाऊ दे जरा. थांब थांब, माझा ऐक जरा. तुम्ही माझा ऐका. आईसाहेबांनी मला कशाला बोलवले जरा बघून दे. थांबा जरा. अधिपती, सुनबाई शाळेत गेली, ती तुला सांगायचं होतं. हा माहिती आहे की, मग मला त्यांनीच फोन करून सांगितले. अधिपती, अहो चला की, इकडं काय करायला सा? मला बोलायचं आहे अधिपतीशी. आधी ताईला बोलायचंय यांच्याशी. अहो ताई कवाधरनं वाट बघाली तुमची. अधिपती चला की, चला. अधिपती, होय. अगं बस बस, किती बाम लावती यास? डोकं भनभनतंय नुसतं. नग इतका विचार करू. विचार करू नाही तर काय करू? सगळं हातातून निसटून चाललंय. तसं नाही आहे. ऐकलंच ना व सुनबाई कशा बोलत होत्या त्या? फाडफाड आमचं म्हणणं जुगारून गेल्या त्या शाळेत. आम्हाला वाटलं होतं अगदी साध्या सुद्या गुळगुळ बोलणाऱ्या आहेत त्या. नाही, मोठी फटाकडी निघाली ती. हेच त्यांचं खरं रूप आहे. आजवर शांत राहण्याचं नाटक केलं त्यांनी, पण त्यांना बरोबर कळलंय कुणाला जवळ करायचं कुणाला नाही. आल्या दिवसापासून त्यांनी मोठ्या मालकांच्या मनात घर केलंय. त्यांना पटवून दिलं आम्ही किती आदर्श सुनबाई आहोत ते. त्यांना बी तो बरोबर पटला. अडकले तिच्या सापळ्यात. सांगून टाकलं सगळं. त्यांनी सांगितलं त्याच्याबद्दल आम्हाला काही वाईट नाही वाटलं. ते तसेच आहेत. पण ही एका बाजूचं म्हणणं ऐकून ही फडफड करते. मी बी बोलली तिच्याशी, रागवली. म्हणलं तू असं कराय नगवतस. त्यांनी त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी हे सगळं केलं. म्हणजे त्यांना माहित होतं त्यांनी आम्हाला कितीही सांगितलं तरी आम्ही काय त्यांना शाळेत जाऊ देणार नाही, म्हणून त्यांनी मोठ्या मालकांना पुढं केलं. सगळं आलंय आमच्या लक्षात. आजवर या घरात आमचा शब्द ह्यो शेवटचा शब्द होता. पण आज शाळेत जाऊन तिने एक नवीनच युद्ध सुरू केलंय. आजवर आम्ही कधीच कोणत्या बाईवर हात उगारला नाही, पण आज तिने आम्हाला तसं करायला भाग पाडलं. मुद्दाम मुद्दाम केलं त्यांनी. आम्ही किती वाईट, त्या किती चांगल्या, त्यांना किती या घरची काळजी आहे हे दाखवायचं होतं त्यांना. ती आमची जागा घ्यायला बघत्या, पण ते तिला ह्या जन्मात शक्य नाही. आम्हाला चॅलेंज केलंय तिनं. आता आम्ही तिला तिची जागा दाखवणार. आईसाहेब काय हो? तुम्ही खाली का बसताय? उठा उठा म्हणलं ना. किती वेळा सांगायचं तुम्हाला खाली बसू नका म्हणून. नाही नाही उठा तुम्ही, उठा. असं खाली बसू नका. काय झालं का? तब्येत ठीक नाही का? होय का?
मन थाऱ्यावर नाही आमचं. काय झालं पण मी हिला पण विचारलं मग तर विचारलोय ही बी काय सांगेन झाल्या. अधिपती तुम्ही एकच सांगा आम्हासनी, बोला की. तुम्ही आम्हासनी आईसाहेब मानता? काय प्रश्न आहे यो आई साहेब? उत्तर द्या अधिपती. मानताय ना हो म्हणजे तुम्ही आहे आमच्या आई साहेब. काय बोलताय आई साहेब तुम्ही? मग अधिपती तिला त्रास झालेला चालेल काय तुम्हासनी? अजिबात चालणार नाही. काय झालं कोणी दिलं त्रास? दुसरं कोण? तुमची बायको. काय झालं आता? काय केलं त्यांनी? आमच्या मनाविरुद्ध शाळेत गेल्या त्या, आणि आम्हाला ते अजिबात आवडलं नाही. असं का म्हणताय तुम्ही? तुम्हाला किंवा मला घरी राहावं लागणार म्हणजे? मी आत्ता तर आली आहे सर शाळेत. अगं पण ते भुवनेश्वरी मॅडमना आवडलेलं नाहीये ना. त्यांचा फोन आला होता तुम्हाला? हे बघ, तू मला काहीही विचारू नकोस अक्षरा. फक्त मी तुला एवढंच सांगतो की तू जर का शाळेत थांबलीस तर मला इथे थांबता येणार नाहीये. सर असं कसं? असंच आहे आता. आलं माझ्या लक्षात सगळं. भुवनेश्वरी मॅडमने तुम्हाला धमकी दिली ना? धमकी नाही ग. तर मला माहिती आहे त्या काय आणि कसं बोलू शकतात. आय एम सॉरी सर. तुम्हाला माझ्यामुळे खूप ऐकून घ्यावं लागलं असेल ना? हे बघ, शाळेच्या मालकीण आहेत त्या काहीही बोलू शकतात आणि मला त्यांच्या बोलण्याचं काहीच वाईट वाटत नाहीये. पण अक्षरा, मी तुला कुठल्या तोंडानं सांगू की तू घरी जा म्हणून? सर सर तुम्ही प्लीज. कात्रीत अडकलं ग मी. तुला इथे थांबवू की मी स्वतः घरी जाऊ? तुम्ही नका जाऊ सर. म्हणजे मी जाईन. अक्षरा, तू मला घरी जायला नकोस. अगं, आजच आलीस तू शाळेत आणि आजच तुझी शाळा बंद. आता माझी शाळा बंद नाही होणार सर. अधिपती, सुनबाईंची शाळा बंद झाली पाहिजे. आई साहेब आपण जरा जमल ना तुम्हाला हे करायला? नाही बरोबर आहे पण मला काय वाटतं आपण दोघं जण जरा शांतवानी या विषयावर बोलूया. अहो शांतवानी बोलण्यासारखं काय ठेवलंय का तुमच्या बायकोनं? म्हणजे भया ताईला लई काय काय ऐकून गेली ती शाळेत. तोंड हाय का मिरच्याचा डंग. लई फाडफाड बोलती आणि किती बोलती ती. शब्दाचा मारच दिलाय सुनबाईनं. हा मग ताईने तिला सरळ विचारलं, अशी लंकेची पार्वती बनून तू कुठे चाललीस? ताई म्हणली का दागिने घाल, तर लगेच म्हणती मी नाही घालणार, काय करायचं ते करा म्हण. तुम्ही मला सांगा अधिपती, या घरात आजवर कुणी बी ताईचा शब्द मोडलाय का? नाही. या घरातली मेन कोण आहे? आई साहेब. आहे का नाही? मग तिनं ताईचं म्हणणं का नाही ऐकलं? अहो नोकरा चाकरांपुढं रोज उठून ही ताईचा पान उतारा करते, हे बरोबर आहे का? आणि हे सगळं असंच होणार असेल तर आम्ही इथं कशापायी राहायचं? हा, जातो आम्ही आमच्या मार्गानं. तुम्ही, तुमचे वडील आणि तुमची बायको राहा तुम्ही इकडे सुखानं राहा. आई साहेब असं नका बोलू. असं बोलायला भाग पाडत्यात सुनबाई. अहो अधिपती ती किती हुशार आहे बघा की. तुम्ही घरातून बाहेर गेलात की तिनं शाळेत जायचा निर्णय घेतला. कारण ती ताईला काहीच बोलू शकत नाही ना तुमच्या पुढं. कारण तुमच्या पुढं आदर्श सून, आदर्श बायको म्हणूनच राहायचंय ना. अहो मोठ्या मालकांना पुढं करते आणि स्वतःची कामं करून घेते ती. ए मावशे, असं काही सुद्धा नाहीये. झालं, आता तुम्ही पण तुमच्या बायकोची बाजू घ्यायला लागलात. आता तर विषयच संपला, आम्हाला पुढे काही बोलायचंच नाही. नाही नाही आई साहेब, अहो तसं नव्हतं म्हणायचं मला. तुम्ही गैरसमज करून घेऊ नाही नका. अधिपती, तुम्ही तुमच्या बायकोची बाजू घेतली तर आम्हाला काही वाईट नाही वाटणार.
आम्ही असं समजू की तुमच्यावर माया करण्यात आम्ही कमी पडलो, तुमच्या बायकोचं पारड जड झालं नाही, म्हणून तुम्ही आल्याला आम्ही तुम्हाला विचारत होतो ना, तुम्ही आम्हाला आईसाहेब मानता का? अहो, ह्यो काय प्रश्न आहे का आई साहेब? तुम्हाला माहित नाही तुम्ही माझ्यासाठी काय आहे ते? आधिपती तुम्ही मानताय ताईला आई, पण सुनबाईला नाही नवं वाटत असं. म्हणजे अहो आधिपती, सुनबाई ताईला काय म्हणली माहित आहे का? माझ्या सासू होण्याचा हक्क मी तुम्हासनी दिलेला नाही, तो तुम्हासनी मिळवावा लागल. म्हणजे आधिपती आणि काय म्हणती माहिती का? मी कुणाचं बी ऐकणार नाही, मी शाळेत जाणार, कोण मला अडवतं तेच बघते, असं म्हणली ती. असं बोलल्या काय? हवा अधिपती, माझं जर खोटं वाटत असेल का नाही तर आत्याला विचारा की. वय अधिपती, सुनबाई असं बोलल्या. आणि तुम्हाला वाटतंय अधिपती हे सगळं ऐकल्यावर आम्ही इथं थांबावं? हा अधिपती, तुम्ही तिलाच घराबाहेर काढा. हवं जी बाई आपल्या आईला किंमतच देत नाही ती बायको काय कामाची? अगं तू जरा शांत बस ग. मला बोलायला लागेल जरा मास्तरीन माणसं. बोलवा सुनबाईंना आणि करा खरं खोटं. करावंच लागेल मला. मी आलो, फोन करतो, थांबा. अक्षरा, तुझी शाळा बंद होऊ नये असं मलाही वाटतं, पण तू हे कसं करणार सगळं? मॅडमना कसं समजवणार? त्यांनी एकदा निर्णय घेतला की त्या सहसा बदलत नाहीत. वेळेनुसार बदलावं लागतं सर. मला नाही वाटत त्या कन्व्हिन्स होतील म्हणून. ते माझ्यावर सोडा. म्हणजे ना तुम्ही घरी जाणार ना मी. मला फक्त थोडा वेळ द्या सर, मी सगळं नीट करेन. सर मी आलेच. हा अधिपती. हाय असं परत या. म्हणजे म्हणजे घरला या लगेच? होय. काय झालं? तुम्हाला माहित नाही काय झालं? नाही अधिपती, आपण सकाळीच बोललो तेव्हा तर ठीक होतात तुम्ही. हा काय टोन आहे? हे काय वागणं आहे तुमचं? म्हणजे मी काय केलं? शाळेत गेला असं तुम्ही? हो, पण मी सांगितलं की तुम्हाला. ते झालं, पण तुम्ही कशा गेला ते सांगितलं नाही मला. म्हणजे आपलं बोलणं झालं का नाही सकाळी? हो. तेव्हा तुम्ही काय म्हणला होता? खरं वागायचं, सत्यानं वागायचं, खोटं काय सांगायचं नाही, फसवणूक करायची नाही, बरोबर का नाही? हो. पण तुम्हीच सांगताय आणि तुम्ही स्वतःच फसवणूक करताय. हो, काय केलं मी? का माझी फसवणूक केली नाही तुम्ही? नाही नाही अधिपती, अजिबात नाही. मी तुम्हाला काय म्हणलं होतं? शांतवानी बोला आई साहेबांसंग. मला वाटलं बी होतं तुम्ही सगळं नीट बोलशील, मला गॅरंटी होती, पण तुम्ही तसं काही केलं नाही हो. ऐका अधिपती, हे बघा. आत्ताच्या आत्ता तुम्ही पहिलं घरला या. अहो ऐका तर. फोनवर काय ऐकायचं नाही, मला घरला या. एक तर तुम्ही असं शाळेत जायला नाही पाहिजे होतं. तुम्ही घरला या हो बाबा, आपण बोलूया. तुम्ही 10 मिनिटाच्या आत घरला या बघा. ठीक आहे, निघते लगेच. अधिपती हे बघा, यायला जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ लागेल. या मग, वाट बघालोय. बाय. अक्षरा, काय प्रॉब्लेम आहे? नाही काही नाही सर. प्रॉब्लेम्स तर असतातच ना. आपलं काम आहे ते सोडवायचं आणि शाळेचं काम करत राहायचं. एनिवे सर, मी निघते. तू नक्की परत येणार ना शाळेत? ऑफकोर्स सर, प्रॉमिस. काही झालं तरी मी पुन्हा येणार शाळेत. मला जाणवतंय, टेन्शन फील होतंय. मी ऍक्टिव्हली अक्षराला आता काही मदत करू शकत नाहीये. अक्षराची शाळा बंद व्हायला नकोय फक्त. चारू, बघतेस ना सगळं?
तुझ्या आशीर्वादाची गरज आहे आता. तू तू रक्षण कर अक्षराचं. तिची शाळा सुरू राहू दे. बस एवढं करशील. ताई, अगं अजून कशी नाही आली ही बया? आधिपती तिला फोन करायला गेले ते बी तिकडेच राहिले. तुझं थोबाड जरा बंद ठेवशील. बाहेर बघ जा आल्यात का त्या. वय वय बघते, नाहीतर आधिपतीला बाहेरच्या बाहेर स्वतःच्या गटात करून घ्यायची ती. जातेस का तू बाहेर आणि बघतेस? वय जाते की. भुवे जाऊ दे ग, सोड. लई नग वाढवू प्रकरण. नाही आई, यो विषय जर आम्ही अर्धवट सोडला तर सुनबाईंना वाटल त्या जे काय करतायत ते चालतंय. त्यांना आता हे पटवून द्यायचंय आम्हाला की या घरात फक्त भुवनेश्वरीचा कायदा चालतो. अधिपती, अहो किती फोन करताय? किती उशीर केला तुम्ही? हो मी रिक्षाने आले. रिक्षाने यायला एवढाच वेळ लागतो. आली का शाळेत उजेड पाडून? नाही, या घरचे समदे नियम धाब्यावर बसवायचा विडाच उचललायस नाही? आणि काय ग, अधिपतीसनी इथं मधीच कशाला अडवून ठेवलंस? आता काय बाय सांगशील अधिपतीसनी, नाही का? मी काहीच नाही सांगितलं. वय ग वय, अगं तू कुठं काय बोलतीस? आम्हीच बोलतोय, वय का नाही? ए थंड घे जरा, थंड घे. आईसाहेबांच्या खोलीत चला. आता ये लवकर, अशी बघत बसू नगस. ठेव ठेव. ए घरातले सगळे कुठे आहेत? सगळे थोरल्या सरकारांच्या खोलीत आहेत. अक्षरा आली? हो, त्या आत्ता चालल्या. त्या पण तिकडेच आहेत. आणि अधिपती? ते पण तिकडेच आहेत. सगळे भुवनेश्वरीच्या खोलीत? हो. आहेत कुठं सुनबाई? आम्हाला तर मान देत नाहीत, निदान नवऱ्याच्या शब्दाला तरी मान द्यावा का नाही? आली. बोला मॅडम. आम्ही काय बोलणार? बोलायचं काय बाकी ठेवलंय तुम्ही? मी काय केलं मॅडम? हाय का आता? काय म्हणावं या बाईला? समजा तर तूच केलंस आणि म्हणून म्या काय केलं? अधिपती, मला प्लीज सांगाल का इतक्या अर्जंटली का बोलवलंय मला? तुम्ही आईसाहेबांना काय बोलला काय? काय बोलले मी? तेच विचारतोय तुम्हाला मी. काही बोलला का तुम्ही? आता काय आठवण झालंय का काय तुला? मॅडम, तुम्हाला राग येईल असं काही बोलले का मी? या हे तुम्ही आम्हालाच विचारताय? हो, कारण मी जनरल बोलले. पण तुम्हाला माझ्या कुठल्या वाक्याचा राग आलाय हे तुम्ही सांगाल का प्लीज? आता काय वाक्य तुम्हाला सांगत बसू काय? त्याशिवाय अधिपतींना कळणार नाही मॅडम मी काय बोलले ते. ओ शाने बनू नका. शाळेत गेलात म्हणजे काय तुम्ही जग जिंकला असं वाटलं की काय तुम्हाला? आमच्या मनाविरुद्ध तुम्ही शाळेत गेला हे तुम्ही ध्यानात ठेवा. मॅडम, मी तुम्हाला न सांगता तर नाही गेले ना? तुम्ही आधी ठरवलं आणि मग आम्हासनी सांगितलं नाही का? पण सांगितलं. इथं सगळं आम्ही ठरवतो, माहित आहे ना हो तुम्हासनी? हो मॅडम, म्हणूनच तर शांतपणे मी शाळेचा विषय तुम्हाला सांगत होते. शांतपणे? हो, मी म्हटलं ना तुम्हाला, या घरची लक्ष्मी सरस्वतीची पूजा करायला चालली आहे.
लंकेची पार्वती बनवून जर घराबाहेर गेलात तर आवडेल का आम्हाला? मी तुम्हाला म्हटलं होतं ना, मी घरात सगळे दागिने घालीन, मला काहीच प्रॉब्लेम नाही, फक्त शाळेत घालू शकत नाही. आता मी असं म्हटलं तर माझं काही चुकलं का?